मालदन प्रीमियर लीगचा ज्या प्रकारचं त्यांचं समालोचन संपूर्ण मालदन पंचक्रोशीय पाटण तालुक्याने ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. भवानीनगर चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा शुभसन्मान केला जातोय. आज आकाशदादाचं देखील कौतुक, कारण प्रत्येक गोष्टीवर आकाशदादाचं बारकाईने लक्ष आहे आणि गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मित्रांनो. संकेत एडिटर फक्त मोठे मोठे बोलतो. वेलकम टीम बनपुरी स्ट्रायकर्स, सुस्वागतम. येस नितीन दादा, आपलं देखील स्वागत आहे. लक्षात घ्या दोन्ही टीम खूप उशीर करताय तुम्ही, प्लीज थोडंसं सहकार्य करा, विनंती आहे आपल्याला, कारण अजून संपूर्ण गट खेळवायचा आहे. ब गटामध्ये स्वतः आयोजक आहेत भवानीनगर सळवे, श्री 11 काळगाव त्यांच्या विरोधात खेळ, जय हनुमान सुपोडेवाडी बनपुरी स्ट्रायकर्स त्यांच्या विरोधात डेंजर 11 घेरातेगडच्या विरोधात मंगलमूर्ती मराठवाडी खेळ, आणि शेवटचा सामना वन साईड जिवाळा कल्पतरू चाळकेवाडी हे दोन संघ इन ॲक्शन असतील. येस 12व्या खेळाडूचं देखील स्वागत आहे. वेलकम दर्शन. पंच विद्युत सर, येस सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू विशाल वरांडे यांचा, अधिक काटकरांचा वार, चेंडू मिड विकेट, सीमारेषा पार, लांब 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 लचक, उत्तुंग षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका सजवलाय. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे स्वागत करणारा हा षटकार आलाय. 12 वाजून 20 मिनिटं झालेत. पहिला चेंडू टाकलाय. लक्षात घ्या तुम्हाला दिलेत 15 मिनिटं. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. 3 षटकांची लढत, 15 मिनिटं डाव पूर्ण करायचा आहे. व्हॉट अ स्ट्रोक. सुरुवात मात्र धडाक्यात झाली आहे. हा देखील ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये. एक टप्पा, चेंडू सीमारेषा पार, अधिक काटकर यांच्या बॅटमधून 4 चौकार. स्वतः कॅप्टन आहे टीमचे, आणि ज्यावेळेला तुम्ही समोरच्या संघाचा महत्त्वाचा गोलंदाज जो पॉवर प्लेचं षटक हाताळतोय त्याच्यावर आक्रमण करताना त्यावेळेला तुमच्या टीमचा आत्मविश्वास जुनावतो. आणि पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा. स्लोअर वन, इथे पहा मोये मोये. स्लोअर वन वरती आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, विकेटचं पतन, अधिक काटकर त्रिफळा बाद. तिसरा चेंडू देखील त्यांना असं वाटलं की वेगाने हाताळतोय, आणि आजच्या क्रिकेटमध्ये पहा गतीमध्ये परिवर्तन किती महत्त्वाचं आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला, म्हणजे तुम्ही एक्सप्रेसवेवर गाडी चालवता, तुम्हाला माहीत आहे की समोर ट्रॅफिकवाले आहेत आणि त्यावेळेला तुम्ही गाडीचा वेग कमी करता आणि बाजूने निघून जाता. त्या प्रकारचा हा चेंडू स्लोअर वन होता. महत्त्वाची विकेट. आता सध्या जग बदललं आहे. जसं होम्सा MTCने आपलं स्कोअरबोर्ड बदललं तसं आता फोटो काढतात. आता तुम्हाला थांबवत नाहीत, हात दाखवत नाहीत ट्रॅफिकवाले. एक फोटो घेतात, काम तमाम. तुम्हाला मेसेज येतो, टेक्स्ट मेसेज, चलन कापलंय. पहिल्या चेंडूवर मिस टाइम स्ट्रोक, दीपक काटकर, विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. विशाल वरांडे यांनी पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर 2 चेंडूवर 2 विकेट.
पहिली विकेट हॅट्रिक येऊ शकते भवानीनगर चषक 2026ची. नवीन फलंदाज सचिन काटकर विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. गोलंदाज विशाल वरंडे. काय या खेळाडूची चर्चा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये होते. कमबॅक कसं करावं हे विशाल वरंडे यांना चांगलं माहीत आहे. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा, मॅच स्लो नका करू. हॅट्रिकचा चेंडू, पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकते. हॅट्रिकचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ द लेन, चांगला चेंडू टाकला, डॉट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 10. 1 टू गो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये, लॉंग ऑफ आहे तैनात, डीपला मिड विकेट. हा देखील चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे का, अपील तर केली आहे, पंचांचा नकार, डॉट बॉल. ज्या प्रकारे चेंडू हातातून निसटला आणि या एका क्षणाला असं वाटलं की बॅटची कडा लागली होती का, पंचांकडे तर पाहिलं पण तो चेंडू निसटला, त्यामुळे पंचाचं काम सोपं झालं. पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 10. सध्या आपण अक्षय शेठ म्हात्रे यांचं कौतुक करतोय, कारण ओमचा MTC पहा स्कोअर बोर्ड त्यांनी अपडेट केला आहे. ज्या प्रकारचे कलर आहेत सध्या भवानीनगर चषकाचं हे आयोजन आपण पाहतोय. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला बदलावी लागते. जसं वेळ बदलते, माणसाला अपग्रेड व्हावं लागतं, जसं मोबाईलचे व्हर्जन बदलतात तसं ओमसा MTC देखील बदलते. सध्या 1 लाखाकडे वाटचाल करते ओमसा MTC, म्हणजे लखपती ओमसा MTC. कृष्णा वरंडे षटक क्रमांक 2. मॅचवर लक्ष ठेवून असेल नवलाई स्पोर्ट जिंती, कारण त्यांना विजयी संघाबरोबर खेळायचं आहे. ते देखील सज्ज असतील इन ॲक्शन तिसऱ्या मॅचमध्ये. पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सचिन आसवले यांचा, व्हाईट बॉल. कृष्णा वरंडे एक उंचपुरे गोलंदाज आहेत. त्यांचा फिटनेस पहा, एखादा अगदी जिमचा खेळाडू नुकताच आलाय जिममधून, अशा प्रकारची त्यांची शरीरयष्टी. डॉट बॉल, माफ करा, व्हाईट बॉल. 11 धावा धावफलकावर. एक भागीदारी हवी आहे. आज शैलेश काळे दिसत नाही टीममध्ये, त्याचा फायदा घ्यावा लागेल न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडीला. पायो टाकला चेंडू ऑन साईडला, चांगला ग्लान्स केला, फ्लिक ऑन द रिक्स, मिड विकेट आहे डीपला, चुकी करतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव प्राप्त केली. दुहेरीचा प्रयत्न, राज सुमित होते, क्षेत्ररक्षण देखील खराब. 2 धावा प्राप्त केल्यात. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2ने पुढे जाईल. 13 धावा. आज स्कोरर शंभू, आपलं देखील स्वागत आहे. स्वतःच्या गावचं आयोजन, स्वतःच्या टीमचं आयोजन म्हटल्यानंतर प्रत्येकाला जे मिळेल ते काम करावं लागतं. यस, बॅटची मागणी होते, कारण कदाचित बॅटचं हँडल वाचतोय हे सांगत असताना सचिन आसवले. लक्षात घ्या 12:20ला सामना चालू झालाय. 15 मिनटं दिलेत तुम्हाला मित्रांनो. 12:35 पर्यंत होती. आणि पहा, एक बॅट मागितली, ते बॅट ती घेऊन गेले 3. 1980-90चं दशक. सध्या भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकला 2 महिन्यापूर्वी. सुरुवातीचा विचार केला त्या काळच्या क्रिकेटचा, त्यावेळेला भारतीय संघ महिला संघाकडे फक्त 1 बॅट होती आणि तिथून सुरुवात झाली होती तो प्रवास. आज भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकला. आज कमीत कमी 1 बॅट 3,000ची, कमीत कमी 3,000 रुपयाची बॅट, म्हणजे त्यांच्या हातामध्ये 3 बॅट म्हणजे 10,000 रुपयाचं साहित्य. क्रिकेट पहा किती श्रीमंत झालंय, क्रिकेट किती बदललंय पहा. आता प्रत्येक खेळाडूची एक पर्सनल बॅट असते, प्रत्येकाला एक आवडीची बॅट असते. नाव बॅक टू क्रिकेट. चांगला ऑन ड्राईव्ह, गॅपमध्ये फटका खेळला, मिड विकेट आहे डीपला, वेगाने येतील क्षेत्ररक्षक सुमित,
प्रयत्न चांगला केला, 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. आपण शंभू महिला क्रिकेटचा उल्लेख केला. शांता रंगस्वामी त्यावेळेच्या अगदी पहिल्या महिला क्रिकेटर अशा होत्या. त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून, महिलांना त्यावेळेला ट्रॅव्हलिंगला देखील पैसे मिळायचे नव्हते, स्वतःचे पैसे खर्च करा, त्यावेळेला स्वतःच्या खर्चाने क्रिकेट खेळा, हे क्रिकेट होतं त्या काळचं. आता क्रिकेटमध्ये एवढा पैसा आला आहे, क्रिकेटकडे करिअर म्हणून खेळाडू बघतात. आणि एक चांगली बाब, तुम्ही मेहनत करा, तुम्हाला यश प्राप्त होईल. सनी कंग सायकलचा फोटो घेत असताना बॅकवर्ड पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण, कव्हर्सला विकेटचं पतन. सनी कंग कधी हे फोटो घेतील की कधी मॅचेस करतात कोणाला ते कळत नाही. सचिन असवले झेलबाद. येस, ऑल द बेस्ट नवलाई स्पोर्ट जिंती. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी या मॅचमध्ये देखील कमबॅक करते. सचिन असवले बाद झाले, त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. यावर्षी टेनिस क्रिकेटचा हंगाम गाजवला या खेळाडूने. उदयोन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये एक उगवता खेळाडू रोहित काटकर. रोहित, ज्या खेळाडूच्या नावामध्ये हिट आहे, बॅटिंग चांगली करावी लागेल. येस, सनी कंग, थँक्यू सो मच. अचानक बनपुरी. सनी कंग काय कधी काय बोलेल काय माहीत नाही. बॉस पाहिजे होते. मुकादम, सनी कंग, पप्या, ही जोडी असेल ना ते लोक मजा येते. आमचे प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेतात. काही खेळाडू त्या मातीच्या ढिगाऱ्यावर बसून मॅच पाहत आहेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळाय, कॅचीचं कॉल, विकेटचं पतन. स्वतः कॅप्टन नितीन वरंडेने टिपलाय झेल. रोहित काटकर गोल्डन डकचा शिकार, 0 बाद. बनपुरी स्ट्रायकर्स नेक्स्ट पुढच्या गटामध्ये खेळणार आहे, परंतु पहा संपूर्ण टीम सज्ज आहे. मेन इन येल्लो आपलं देखील स्वागत आहे. अशा प्रकारचं क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही 1 गाव 11चं क्रिकेट खेळताना मित्रांनो, प्रत्येकजण आपला नोकरी, व्यवसाय, शिक्षण सांभाळत असताना खेळ करतो. घरच्यांची बोलणी ऐकायची. लग्न झालं असेल तर बायकोला खोटं बोलून या, परत स्टेटस लपवा. ऑफिसमध्ये कोणी बघितलं तर परत 2 शब्द ऐका. हे क्रिकेट आहे ग्रामीण. आणि ग्रामीण क्रिकेटची हीच तर मजा आहे. परंतु प्रत्येकजण आपलं नोकरी, व्यवसाय, शिक्षण करत असतो, खेळत असतो. आज ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील खेळाडूंची संख्या खूप मोठी आहे. खेळासाठी कामधंदे सोडू नका, व्यवसाय करा त्यासाठी आणि त्यानंतर क्रिकेट खेळा. छोटा मोठा व्यवसाय करायला पाहिजे प्रत्येकाने. ड्राईव्ह केला आहे, चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. थर्डमॅनला चेंडू मार्गस्थ होईल, अवघी 1 धाव प्राप्त होईल. पहा, ज्यावेळेला एखादा खेळाडू, यंगस्टर खेळाडू मैदानामध्ये येतो ना, तो व्यसनापासून दूर राहतो शंभू. म्हणजे तुम्ही या मैदानामध्ये याल त्यावेळेला सगळं काही विसरून जाता. आणि तुम्ही एखाद्या संघाकडून खेळता, टीमकडून खेळता ना, त्यावेळेला तुमचे सिनियर सांगतात की व्यसनापासून लांब राहा. आणि ते खूप महत्त्वाचं असतं. टीमची धावसंख्या 16, 16 रन्स ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. कृष्णा काटकर यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. शंभूनं देखील कसलंच व्यसन नाही आहे आज. नाही म्हणजे खरंच असं म्हटलं जातं ना की तुम्ही खेळ खेळायला पाहिजे. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला शिकवतो की तुम्ही तुमच्या टीमसाठी कसं खेळायचं, तुमचं टीम बॉन्डिंग कसं पाहिजे, तुम्हाला सांघिक कामगिरी कशी पाहिजे. जशी सळवे गावची एकी आहे तशी टीममध्ये तुमच्या युनिटी पाहिजे. वेदांत भाऊ त्याच गॉगल काढत नसतात रात्री झोपताना पण, कारण त्याचा गॉगल आज म्हणजे ज्या प्रकारे ते लक्ष वेधून घेतात प्रत्येकाचा. चला स्पीडअप करा, 4 मिनटं बाकी आहेत. विनायक कोळेकर 3ऱ्या षटकासाठी दाखल झालेत. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. म्हणजे पहा, प्रत्येक गावाची ओळख झाली, विविध गावातील खेळाडू एकमेकांना भेटले, मित्र बनले. दुसरी स्लिप तैनात केली. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. विनायक कोळेकर पहिला चेंडू, ड्राईव्ह केलाय, कॅच इज द कॉल. लॉंग ऑफ वेगाने आलेत. 1-2 प्रयत्नात कॅच सुटला, 2 धावा प्राप्त केल्यात.
कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. हा झेल सुटलाय राजू वरंडे यांच्या हातातून. सचिन काटकर यांना 2 धावा प्राप्त होत आहेत. या महत्वाच्या धावा असतील या शेवटच्या षटकामध्ये. 30-35 जर झाल्या तर मॅचला मजा येईल. 19 रन्स ऑन बोर्ड. हा देखील चांगला ड्राईव्ह. डीप पॉइंट आहे तैनात. उशीर झालाय, चेंडूवर आलेच नाहीत. 2 धावा इथे देखील प्राप्त होऊ शकतात. फेकी खराब केली आहे. बॅकअप आहे. चेंडू चांगला पकडला नितीन वरंडे यांनी. पहिल्या 2 चेंडूवर 2 कॅच झाल्या असत्या, परंतु दोन्ही कॅच सुटल्यात. पहिला चेंडू हातातून निसटला, दुसऱ्या चेंडूवर पोहोचू शकले नाहीयेत. 21 धावा. 21. ट्वेंटी 21 धावा. मॅचला मजा येईल, कारण टीम न्यू स्टार वरंडेवाडीला धावांचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सामन्यामध्ये. पुन्हा टाकावाला गेला चेंडू. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, अजून बाहेर जातोय. या मॅचमध्ये टीम मराठावाले झुळेवाडी पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये सचिन आसवले आघाडीला आले, ते बाद झाले. अधिक काटकर पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा केल्या, त्यानंतर ते बाद झाले. फ्रंट फूट लावून पंच केलाय राज वरंडे. इथे चुकी करत नाहीयेत. फटका चांगला होता, त्यापेक्षा दर्जेदार कॅच. विकेटचं पतन. आमचा कॅमेरामॅन दुर्वेशचं देखील कौतुक, कारण ज्या प्रकारचं त्याचं काम राहिलंय. हा पहा विकेटचा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ओव्हर चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. फ्रंट फूटला येऊन चांगला ड्राईव्ह. राज वरंडे लॉंग ऑफला चुकी केली नाहीये त्यांनी. सोहम काटकर ज्यांनी या पाचच्या मॅचमध्ये डीप पॉइंटला चांगला झेल टिपला होता सोहमने. एक यंगस्टर खेळाडू आहेत टीम मराठावाले झोळेवाडीचे, परंतु अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या 3 चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करतात हे पाहायचे. डावकरी हाताचे बॅटर सोहम काटकर क्रमांक 7 वर आलेत. चला मॅच चालू ठेवा प्लीज. टीम न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. 4 सायकलची स्पर्धा. आणि आज कोण होईल या 4 सायकलचा मानकरी. पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न सफल झाले होते. 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. सोहम काटकर त्यांच्या साथीला आहेत कृष्णा काटकर. सोहम यांच्या प्रत्येक चौकाराला 200 रुपयांचं पारितोषिक. वेदांत भाऊ यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार 200 रुपये. हा मित्र आहे त्यांचा, खूप जवळचा मित्र वेदांत भाऊंचा. एका चौकाराला 100 म्हणजे अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 चौकार आले तर 200 + 200 400 होऊ शकतात. आणि 100 रुपये प्लस बोनस वेदांत भाऊ यांच्या माध्यमातून. 500 रुपये 2 चौकाराला. चांगला फटका. हुक केला, अवघी 1 धाव प्राप्त होईल. जर आता हे 360 मैदान असतं ना वेदांत, तर तुमचे 200 रुपये जीपे लगेच करावे लागले असते. चांगला फटका. कॅश ठेवतात ते, बोलतात नो ऑनलाईन, ओनली कॅश, कारण बंडल आहे त्यांच्या खिशात. पहा टीमची धावसंख्या धाव फलकावर 24. वेलकम परी. आता एनकेची भाग्यलक्ष्मी परी आणि बबल्या. वा वेलकम परी, आपलं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि भवानीनगर सळवे संघाचा उभरता सितारा भविष्य बबल्या. कॅच इज द कॉल. विकेटचं पतन. 400 वाचले वेदांत भाऊंचे, खुश आहेत. आता चष्मा घातला लगेच 400 वाचल्यावर. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावती आहे. 24-25 धावांचं लक्ष विजयासाठी. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी 25 रन्स टू विन. परी आणि बाबल्याचं स्वागत आहे. आज ज्या प्रकारे आपण परी आणि बाबल्याला पाहू शकता, आज भवानीनगर सळवेचं आयोजन आणि मालिकेवराची सायकल. जर कोणत्या खेळाडूने बघितलं तर तो पूर्ण खर्च तुम्हाला सांगतील. नवीन सायकल ही तुम्ही घेऊन जा, आम्हाला नवीन सायकल द्या.
अभिनंदन. मी कौतुक आणि स्वागत करीन परीस आणि बबल्याचं. पाय जे बालपण असतं ना ते खूप भारी असतं. मुख्य व्यासपीठावर एनकेनची ही दोन मुलं म्हणजे भाग्यलक्ष्मी परी आणि परी नेहमी स्पर्धेला येते. पाठच्या वर्षी देखील ती लहान असताना देखील आली होती आणि क्रिकेटची आवड कदाचित तिला देखील घरातून बाळकडू पाजलं जातं आहे. चला टीम मराठावरे जोयवाडी फिल्डिंग लावा. 25 करायचा आहे. पाठलाग न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. येस म्हणून ओमसा MTCचा विषय हार्ड आहे. 25 पाठलाग विशाल वरंडे त्यांच्या साथीला गणेश वरंडे. शैलेश वरंडे 12वे खेळाडू. नेहमी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी 12वा खेळाडू देखील खूप महत्त्वाचा असतो. शंभू सचिन असवले मांडवडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिला चेंडू. पहिला चेंडू स्लोअर वन. एक धाव प्राप्त होईल. विशाल वरंडे यांना कव्हर्सला खेळायचा प्रयत्न आणि ही खासियत आहे. आज वेदांत भाऊ सगळ्यांना चष्मा लावून फोटो काढणार आहे मला असं वाटतंय. त्यांनी दिला करणला चष्मा. बोलतोय फोटो काढतो बघ कसा चष्मा घातला. फोटो काढला त्याला फोटो पण दाखवतोय. हे भारी आहे. एक धाव फलकावर. हा देखील स्लोअर वन. विकेटचा पद आणि बॅकवर्ड पॉईंट चेंडू खाली. दर्शनचा प्रयत्न चांगला केला. खेळाडूचं कौतुक व्हायला पाहिजे. वय जरूर कमी आहे. अवघं 9 वर्षाचा खेळाडू परंतु 5 चेंडूवर जाण्याचं धाडस दाखवलं आणि कदाचित जर हा झेल पकडला असता तर कॅच ऑफ द इयर निश्चित ठरला असता. चांगला प्रयत्न. दर्शन काटकर एक छोटे खेळाडू बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना हा चेंडू वेगाने हाताळलाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. ही खासियत आहे सचिन आसवले यांची. वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक या खेळाडूने दाखवलंय. डॉट बॉल. हा स्लोअर वन. चांगला ऑन ड्राईव्ह. दीपक काटकर आहेत. लॉंग ऑनला एका धावेचा प्रयत्न झाला. दुहेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. 40+ चे मास्टर खेळाडू पहा या वयात देखील या खेळाडूंचा फिटनेस. भवानीनगर चषक एका पर्वाच्या मालिकावीराच्या मानकरी होते. सायकल आय थिंक 4थं पर्व मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता दीपक काटकर यांनी देखील. त्यावर्षी सायकल होती. यावर्षी देखील सायकल आहे. पाठच्या वर्षी वॉशिंग मशीन होती. हाफ टॅकर चेंडू आपटी बार. शुभ दुपार बोलणारा हा चेंडू उसळता ते स्तरार वेगवान. डॉट बॉल. लकी ड्रॉ साठी 3 पैठणी आणि 2 कूलर आहेत.
पैठणी जर तुमचं लग्न झालं असेल तर बायको खुश होईल, लग्न नसेल झालं आई बहीण खुश होईल. हा देखील चांगला स्लोअर वन, एक धाव प्राप्त होऊ शकते कदाचित. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होते. एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर 3. उद्या तर भाग्यवान प्रेक्षकांना मोठी सुवर्ण संधी आहे. वेलकम आबाजी सुपुगडे साहेब, आपलं स्वागत आहे. 3 भाग्यवान प्रेक्षक, 2 कूलर, 3 पैठणी साडी आणि उद्या मात्र गर्दी होईल प्रेक्षकांची. शंभू, जास्तीत जास्त प्रेक्षकांना मी विनंती करेन, या आपण उद्या, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे भवानीनगर चषक 2026 मध्ये. चला मॅच स्पीडअप ठेवा, मॅच थांबू नका प्लीज. बारा चेंडू. आता विजयासाठी आवश्यक धावा हव्यात 22, 12-22. पीटीपीएलच्या ऑप्शनमध्ये सचिन आसवले यांच्यावर देखील नजर असेल, कारण हा खेळाडू फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगलं करतो आणि स्लोअर वन चांगले आहेत. दीपक काटकर, षटक क्रमांक 2, पहिला चेंडू. पहिला चेंडू हवेत खेळलाय, विकेटची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने गेले, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच, परंतु झेल सुटलाय. यंगस्टर खेळाडू आहेत. त्यानंतर 5 सचिन काटकर यांनी त्यांना बॅकअप दिला, सपोर्ट दिला. हा धीर खूप महत्त्वाचा आहे. ही कौतुकाची थाप खूप महत्त्वाची आहे. आत्मविश्वासाचा हात खूप महत्त्वाचा आहे. हा चेंडू काहीसा खाली राहतोय, यष्टीरक्षक चुकी करतोय. एक धाव. यस, बॅटला लागला म्हणजे हा देखील झेल सुटलाय. 2 चेंडूवर 2 झेल सुटलेत विशाल बरांडे यांचं. आणि आता हे बघायचं की मॅच सुटेल का. सकाळी मल्हार चव्हाण यांनी एक झेल सुटला, तो मॅच सामना सुटला होता. नाईकबा प्रतिष्ठान आणि विलेवन बाचोली नवलाई स्पोर्ट जिंती तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. हे 2 झेल सुटलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 4, अजून करायचे आहेत 21. 21 रिक्वायर्ड. टीम न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी. लोअर फुलटा चेंडू, तिसरी संधी निर्माण झाली आहे. रोहित काटकर इथे मात्र चुकी करत नाहीयेत. दीपक काटकर यांनी तिसऱ्या चेंडूवर मात्र यश प्राप्त केलंय. विशाल वरांडे झेलबाद. पहिल्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगला झेल सुटला, दुसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षकाने झेल सोडला आणि तिसऱ्या चेंडूवर रोहित काटकर यांनी विकेट प्राप्त केली. व्हॉट अ कॅच. 21 धावांची गरज आहे अजून. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 3. 9 चेंडू 21चं समीकरण. मॅच ऑन. अवघड असं काहीच नसतं क्रिकेटमध्ये. कधी कधी क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 6 धावा देखील बनतात आणि कधी कधी 6 चेंडूवर 1 धाव देखील बनत जात नाही. अंदाज, हो अंदाज पाहिजे, परंतु कधी कधी अंदाज खोटे ठरले जातात. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कधीच कोणता अंदाज लावू शकत नाही, कारण ज्यावेळेला तुमची ज्या खेळाडूवर जास्त आशा असते ना, तो कधी निराश करतो आणि ज्याच्याकडून आशा नसते तो मात्र हिरो ठरतो. जसा आप्पा, सकाळी आप्पांचा तो षटकार आप्पानी ठोकला आणि नवलाई स्पोर्ट जिंती हे सामना जिंकली. मजा आली त्या मॅचला. न्यू बॅटर स्वतः कॅप्टन नितीन वरंडे. छोटा भाऊ 5 झाल्यानंतर नवीन भाऊ आलेत, नितीन वरंडे. हाफ टॅकर चेंडू पुल केलाय. कॅच इज द कॉल. सचिन काटकर झेल सुटलाय. धावा इथे वाचवल्या जातील का हे पाहिजे. कदाचित इथे चेंडू दिसलाच नाही. एका क्षणाला वाटलं. येस, 2 धावा प्राप्त केल्यात. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा. अद्याप या मॅचमध्ये चेंडूंचा खेळ झालाय 10 आणि झेल सुटलेत अजून अद्याप 4. हे क्रिकेट आहे. हा देखील चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडविकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फिक्की देखील चांगली. एक सिंगल प्राप्त होते. दीपक काटकर 40+ खेळाडू आहेत आणि पीटीपीएलमध्ये 40+ खेळाडूला टेप ओव्हर. विचार करा, जर टेनिस बॉलला ती अशी गोलंदाजी करतात, टेप बॉलला काय चेंडू फिरेल. मजा येईल. 1 टू गो. 7 धावा. आणि 40+ खेळाडू फक्त वय वाढतं, त्यांचं स्किल तसंच असतं. अनुभव प्रचंड मोठा असतो, क्षमता त्यांच्याकडे वेगळी असते. शेवटचा चेंडू. 7 धावा धावफलकावर.
शेवटच्या चेंडूवर देखील संधी निर्माण झाली आहे. एक्स्ट्रा कव्हर आला चेंडू खाली, निर्जल सही चेंडू पडतोय. 2 धावा प्राप्त केल्यात. 5वा झेल सुटतोय 2 षटकामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 9. 6 चेंडूमध्ये आता करायचे आहेत विजयासाठी 16 धावा. 6-16. क्रिकेटमध्ये कधी कधी ज्या वेळेला तुम्ही असे झेल सुटता ना वेदांत भाऊ, तुम्हाला देखील तुम्ही चष्मा घाला, तुम्हाला म्हणजे झेल पकडले जातील. तुम्ही चष्मा काढल्यापासून 5 झेल सुटलेत 12 चेंडूमध्ये. चला प्लीज फास्ट करा, मॅच स्पीडअप करा टीम मराठवाडा झुळेवाडी. सहा चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. 6-16ची आवश्यकता. सचिन काटकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मॅच ऑन. 6 मध्ये 16. 3 मोठे फटके हवेत न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडीला. व्हॉट अ मॅच. पहिला चेंडू फुलर लेनचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 5-16. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण करायचं आहे. 5 मध्ये 16. एक मोठा फटका टीम न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी मॅचमध्ये येऊ शकते. कॅप्टन आहेत स्ट्राईकला नितीन वरंडे. हाफ टॅकल चेंडू वाढव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगला टप्पा आणि चेंडूला अतिरिक्त उसळी देखील प्राप्त होते. 18 मध्ये शंभू करायच्या होत्या 25. मॅच कुठे आली पहा. 4 मध्ये 16. यासाठी असं म्हटलं जातं ना की क्रिकेटचा खेळ तुम्ही जेवढा समजता तेवढा सोपा नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडू बोल करण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. तीन चेंडू मध्ये आता 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. विशाल वरांडे यांची महत्वाची विकेट आणि तिथून टीमने कमबॅक केला मराठवाडा झुळेवाडी. सचिन असवले यांचं पहिलं षटक ते देखील खूप महत्वाचं राहिलं पॉवर प्लेचं. बैठक मारण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. गलीमध्ये चेंडू 1 धावेसाठी प्रस्थान करतोय. सिंगल धाव. 11 धावा धाव फलकावर. 2 चेंडू आता करायचे आहेत अशक्य अशा 14 धावा. बेगेट केलाय. चुकी करतोय रोहित काटकर. सामना संपलाय का तर अजून देखील नाहीये, कारण 1 चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी करायचे आहेत 10 धावा. क्रिकेटमध्ये होऊ शकतात, कारण क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं मित्रांनो. 1 मध्ये 10 नाहीये तर 1 चेंडूमध्ये 16 धावा झाल्यात. शारजामध्ये T10 लीगमध्ये 1 मध्ये 16 केल्या होत्या. हवेत खेळला आहे. विकेटचं पतन होऊ शकतं. 6वा झेल सुटतोय या डावातला, परंतु सामना सुटला नाहीये. मराठवाडा झुळेवाडी टीम अभिनंदन. वेल प्लेड. या टॉससाठी नवलाई स्पोर्ट जिंती विपक्ष टीम मराठवाडा झुळेवाडी. हार्डलक बॅड लक टीम न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी. विशाल वरंडे यांची ती महत्वाची विकेट आणि तिथून सामना मात्र फिरला. या मॅचचा हिरो दीपक काटकर. येस, अप्रतिम गोलंदाजी करत असताना ज्या प्रकारे सामना जिंकून दिला. बाबल्या परी या, आपण दोघे आमच्यासोबत या, जॉईन व्हा.